माजलगाव येथे जिल्हास्तरीय धम्मप्रचारक गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। पंचशील आणि 22 प्रतिज्ञांचे आचरण हाच खरा धम्मप्रचार असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। या कार्यक्रमाचा हा खास अहवाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला सद्धम्माचा विचार घराघरात पोहोचवणाऱ्या धम्मयोद्ध्यांचा सन्मान करण्यासाठी माजलगाव येथे जिल्हास्तरीय गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। जनकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व सातकर्णी युवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावस्ती बौद्ध विहार केसापुरी कॅम्प येथे हा कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात भगवान बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली। समता सैनिक दलाच्या वतीने मान्यवरांना मानवंदना देण्यात आली। 22 प्रतिज्ञा केवळ वाचण्यासाठी नसून त्या जगण्यासाठी आहेत। कृती आणि करणे यामध्ये फरक असू नये। अष्टांगिक मार्गाचा अवलंब केल्याशिवाय समाज परिवर्तन शक्य नाही, सहाय्यक आयुक्त भोगले यांनी सांगितले। तसेच मुख्य वक्ते प्राध्यापक श्रीकिशन मोरे यांनी सांगितले की समाजातील पोटजातींचा त्याग करून केवळ बौद्ध म्हणून एकत्र येण्याचे आवाहन केले। धम्म मराठीतून समजावून सांगावा जेणेकरून तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल, असे मत त्यांनी व्यक्त केले। बाबासाहेबांनी आपल्याला सर्व काही दिले, आता आपण समाजाला काय देतो याचा विचार करण्याची वेळ आली आहे। धम्म मराठीतून सांगितला गेला पाहिजे, असे प्रतिपादन मोरे यांच्याकडून करण्यात आले। अध्यक्षीय भाषणात भास्करराव भोजने यांनी समाजाने संवैधानिक अधिकारांसाठी जागृत राहण्याचे आवाहन केले। यावेळी धम्म चळवळीच्या बळकटीकरणासाठी अनेक महत्त्वाचे ठराव संमत करण्यात आले। भास्करराव भोजने यांनी सांगितले की जातीचा अंत करण्यासाठी बाबासाहेबांनी धम्मचक्र प्रवर्तन केले। आपले अधिकार अबाधित ठेवणारा नेता निवडण्याची गरज आहे। या कार्यक्रमात बीड जिल्ह्यातील 11ही तालुक्यांतील धम्मप्रचारक बौद्धाचार्य व समता सैनिक दलाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रविकांत उघडे, सुभाष बोराडे, भारत तांगडे, सुमेध उघडे, अशोक कांबळे, लक्ष्मण जाधव, बाबासाहेब जाधव, सुमेध जाधव, विशाल उघडे इत्यादी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले। जिल्ह्यातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। पंचशील आणि 22 प्रतिज्ञांचे आचरण करूनच खऱ्या अर्थाने धम्माचा प्रचार होऊ शकतो, असा ठाम संदेश माजलगावच्या या गौरव सोहळ्यातून देण्यात आला। या कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त भोगले यांनी केले तर कार्यक्रमाची प्रस्तावना भारत तांगडे यांनी केली। कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन बाबासाहेब जाधव यांनी केले। एकत्रित कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। ती जात सोडली पाहिजे या संकेताचा अर्थ होता बाबासाहेबांच्या जाती अंताच्या लढ्याची। पण 56 मध्ये जे आपण धर्मांतर केलं त्या धर्मांतरामध्ये आपण महार ही जात सोडली, धर्म स्वीकारला, बौद्ध झालो आणि मग तुम्ही बौद्ध झाले म्हणून नेहरूने दुसरी राज्यघटना केली लगेच आणि त्या घटना दुरुस्ती केली आणि त्या घटना दुरुस्तीमध्ये असं कलम आलं की या देशामध्ये जाती फक्त हिंदू आणि शीख धर्मातच अस्तित्वात आहेत, म्हणून जाती आधारित जे आरक्षण आहे अनुसूचित जाती जमातीचं ते जाती आधारित आरक्षण हे हिंदू आणि शीख धर्मातील लोकांनाच लागू होईल ही नेहरूने पहिली घटना दुरुस्ती केली। आणि बौद्धांना म्हणजे बाबासाहेबांनी ज्यांना बौद्ध बनवलं त्यांना आरक्षणासाठी अटकाव निर्माण केला। त्या पार्श्वभूमीवर मग ज्या लोकांना संधी उपलब्ध करून द्यायची होती तर त्याने जातीच्या कॉलममध्ये महार लिहायला सुरुवात केलं। त्याचं कारण असं होतं की बौद्धांना अनुसूचित जातीच्या सवलती मिळत नव्हत्या। हे 56च्या नंतर पहिली पिढी जेव्हा शिकून पुढे आली 77-78 मध्ये त्यांना केंद्रातील सवलती मिळत नव्हत्या। महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांनी GR काढला, बौद्धांना सवलती सुरू झाल्या पण केंद्रात सवलती नव्हत्या। मग केंद्रात बौद्धांना सवलती नाहीत म्हणून तुम्ही सगळे सुज्ञ आहात। भैयासाहेब मोरारजी देसाईला भेटायला गेले होते दिल्लीला, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। आणि मग भैयासाहेब जेव्हा मोरारजी देसाईच्या समोर बसले, भैयासाहेबांची मागणी होती, भारतीय बौद्ध महासभेची भैयासाहेबांची मागणी होती की आम्हाला बौद्धांना केंद्रात सवलती हव्यात। मोरारजी देसाई भैयासाहेबांना म्हणाले, तुम्हाला बौद्ध व्हायला कोणी सांगितलं?
भैयासाहेबांनी ताडकने उत्तर दिलं, आमच्या बापाने आम्हाला मोठं व्हायला सांगितलं. आणि भैयासाहेब त्या पंतप्रधानाच्या समोर निघून आले. हा इतिहास आहे आपल्या चळवळीचा. केंद्रात बहुतांना सवलती नव्हत्या, त्यासाठी आपल्या 40 वर्षाच्या आंबेडकरी चळवळीचं त्यांना अपघात व्हावे त्यांना चांगल्या पद्धतीने माहित आहे की बौद्धांचं जे आंदोलन व्हायचं या चळवळीमधली सगळ्यात पहिली मागणी असायची की बौद्धांना केंद्रात सवलती लागू करा. त्या विषयावर भैयासाहेबांनी काम केलं आणि त्याच विषयावर बाळासाहेब आंबेडकरांनी काम केलं. इतर कुठल्याही राजकीय नेत्याने बौद्धांना केंद्रात सवलती मिळाव्या म्हणून काम केलं नाही. इथं बौद्धांची मतं घेऊन बौद्धांचं राजकारण करून महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे उपसभापती सभापती झाले बौद्ध, बिहारचे केरळ राज्याचे राज्यपाल झाले बौद्ध. पण बौद्धांना केंद्रात सवलती मिळाव्या म्हणून त्यांनी कुठलाही प्रयत्न केला नाही. हे वास्तव आहे. या महाराष्ट्र राज्यात तुमची मतं घेऊन तुमची मतं विकून तुमची मतं इतर पक्षाकडे गहाण ठेवून समाज कल्याण मंत्रीपद भोगलं गेलं. महाराष्ट्रातही भोगलं गेलं आणि केंद्रातही भोगलं गेलं. पण बौद्धांना केंद्रात सवलती असाव्या म्हणून त्यांनी अजिबात काम केलं नाही. हे वास्तव आहे. परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना केंद्रात सवलती असाव्यात म्हणून भैयासाहेबांच्याच पावलावर पाऊल ठेवून राजकारणामध्ये काम केलंय. माझं 2008 साली पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. इसवी सन लक्षात ठेवा, 2008 साली माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालंय, अष्टपैलू नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर. मी त्या पुस्तकामध्ये बाळासाहेबांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला. 1989 साली भारताच्या केंद्रामध्ये ज्या व्हीपी सिंगचं सरकार आलं त्या व्हीपी सिंगच्या सरकारला बाळासाहेब आंबेडकरांचा पाठिंबा होता आणि व्हीपी सिंग अर्धा तास लेट झाले पंतप्रधान पदाची शपथ घ्यायला. व्हीपी सिंगांचं असं म्हणणं होतं की प्रकाश आंबेडकर माझ्यासोबत केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंत्री पाहिजे. त्यांनी जी यादी बनवली होती, राष्ट्रपतीला जी यादी दिली होती 89 साली, त्या यादीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांचं कॅबिनेट मंत्री म्हणून नाव होतं आणि बाळासाहेब शपथ घ्यायला तयार नव्हते. व्हीपी सिंगांनी अर्धा तास त्यांची शपथविधी लेट केली. व्हीपी सिंग विचारत होते की बाळासाहेब तुम्ही का नाही? कारण व्हीपी सिंगांना स्वतःच्या नावावर इतिहास नोंदवायचा होता की माझ्या मंत्रिमंडळामध्ये या देशाची राज्यघटना लिहिणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचा नातू माझ्या सोबत मंत्रिमंडळात होता. हा इतिहास त्यांना लिहायचा होता म्हणून ते बाळासाहेबांना मंत्री करणार होते. पण बाळासाहेबांनी व्हीपी सिंगांना तेवढी चिठ्ठी पाठवली, मंत्री मला कितीही होता येईल, राजकारण करत राहील, मी आत्ताच राजकारणामध्ये आलोय. पण माझ्या समाजाच्या 40 वर्षापासूनच्या समस्या तुंबलेल्या आहेत. त्या समस्या सोडणं मला गरजेचं वाटते. माझ्या पक्षाचा तुम्हाला पाठिंबा आहे. या माझ्या 6 मागण्या आहेत, या पूर्ण करा. मी मोठी मागणी म्हणून समजेल. आणि त्याच्यामध्ये पहिली मागणी होती बौद्धांना केंद्रात सवलती लागू झाल्या पाहिजेत. ज्या ज्या लोकांना आता जायचं सगळ्यांना विचारा बौद्धांना केंद्रात सवलती केव्हापासून लागू झाल्या. व्हीपी सिंगांनी दिवस काढला, आणि तेव्हापासून सवलती लागू झाल्या. आम्हाला बाळासाहेब सांगता येत नाही. मोरेकरांनी म्हटलं त्यांचं जागेवरून पुढे चालतं. मोरेकरांनी फार छान विषय मांडला धम्म चळवळीमध्ये आणि काय केलं पाहिजे, पुढचं पाऊल कशा पद्धतीने टाकलं पाहिजे. परंतु धम्माबरोबरच एक गोष्ट परत एकदा त्याला जोडली पाहिजे. ती गोष्ट मी अशी जोडेल की बाबासाहेबांनी असं म्हटलं की या संसदीय लोकशाहीमध्ये सगळ्या समस्यांवरची मास्टरकी ही सत्ता आहे. काय म्हटलं बाबासाहेबांनी? तुमच्या ज्या सगळ्या समस्या असतील या सगळ्या समस्यांवरची मास्टरकी ही सत्ता आहे. आणि मग सत्तेत जायचं तर राजकारण करावं लागेल. संसदीय लोकशाहीमध्ये सत्तेत जायचं तर राजकारण करावं लागेल. आता आमच्यामध्ये काही लोकांनी फार चांगलं ठरवलं, राजकारण वैभव म्हणतात. मग
राजकारण माहित आहे तर तुमच्या समस्या कोण सोडेल? म्हणून इथल्या प्रत्येकाला राजकारण समजलं पाहिजे. म्हणून तर धम्मावर बोललेत, म्हणून मला असं वाटतं की मी राजकारणावर बोललं पाहिजे. राजकारणावर यासाठी बोललं पाहिजे की हाही विषय बाबासाहेबांनीच मांडलेला आहे की तुमच्या सगळ्या समस्यांवरची मास्टरकी ही सत्ता आहे आणि सत्ता मिळवायची असेल तर राजकारण केलं पाहिजे. आणि मग राजकारण कशासाठी करायचं तर तुमच्या समस्या 40 वर्ष सुटत नसते आणि एका सरकारमध्ये बाळासाहेब सहभागी झाले की 40 वर्षाची समस्या जर तुमची एका मिनिटात सुटत असेल तर राजकारण केलं पाहिजे. समाज हितासाठी राजकारण केलं पाहिजे. बाळासाहेब आंबेडकरांच्या मंत्रिपदाला टोकर मारणे आणि तुमच्या मुलांसाठी या समूहासाठी 6 प्रकारच्या अटी मान्य करून घेतल्या. व्ही.पी. सिंग यांचं सरकार फक्त 11 महिने होतं. त्या 11 महिन्याच्या सरकारमध्ये कुठले कुठले ठराव पास झाले त्याचं एकदा तुम्ही परिवर्तन केलं, अवलोकन केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की व्ही.पी. सिंगाच्याच काळात बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार मिळाला ना. ज्योतिबाला अद्यापही मिळाला नाही. काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न किताब दिला नाही. जनता पक्षाने, भारतीय जनता पक्षाने बाबासाहेबांना भारतरत्न किताब दिला नाही, पण व्ही.पी. सिंगांनी दिला. का दिला? बाळासाहेब आंबेडकरांनी त्या 6 अटी मांडल्या होत्या, त्याच्यामध्ये ही दुसरी अट होती. बौद्धांना केंद्रात सवलती असल्या पाहिजे, बाबासाहेबांना भारतरत्न किताब दिला पाहिजे, ओबीसीचा मंडल आयोग लागू झाला पाहिजे, बाबासाहेबांची 100वी जन्मशताब्दी शासकीय खर्चाने लागू झाली पाहिजे, एसटी आणि एसटी साठी दर 10 वर्षाने त्यांच्या नोकरीमधलं प्रमोशनातलं परिमार्जन करणारा आयोग नेमला पाहिजे. अशा पद्धतीच्या 6 मागण्या बाळासाहेबांनी व्ही.पी. सिंगांच्या समोर ठेवल्या आणि त्या 6च्या 6 मागण्या 11 महिन्यात व्ही.पी. सिंगांनी पूर्ण केल्या. यासाठी सत्ता पाहिजे. मग नेता कसा असला पाहिजे? स्वतः मंत्री आणि राज्यपाल होणारा नेता पाहिजे की मंत्रिपदाला ठोकर मारून तुमच्या मुलांचं भविष्य घडवणारा नेता पाहिजे? हे आता ठरवलं पाहिजे. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या सुशिक्षित लोकांनी 81 लोकांनी सह्या करून असं पत्र काढलं होतं की संविधान बदललं जाणार आहे, म्हणून मग संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसला मतदान करा. आंबेडकरवादी विचाराचे पक्ष सत्तेत जाऊ शकत नाहीत, म्हणून काँग्रेसला मतदान करा. काँग्रेसला मतदान करण्याचा परिणाम असा झाला की आंबेडकरी विचारधारेचे पक्ष संपले. मग आंबेडकरी विचारधारेचे पक्ष संपले तर ज्या काँग्रेसने बाबासाहेबांना 40 वर्ष भारतरत्न दिला नाही, ज्या काँग्रेसने 40 वर्ष बौद्धांना केंद्र सवलती दिल्या नाहीत, ज्या काँग्रेसने उपेक्षितांच्या उन्नतीचं फक्त नाव देऊन तुम्हाला भीक मागे कसं बनवायचं याची योजना आखल्या, त्याच काँग्रेसला परत सत्तेत बसवायचं का? विषय खूप गहन आहे, तो मी इथे घेणार नाही. मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही आता सत्तेच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली पाहिजे. या सभागृहात मला चांगल्या पद्धतीने माहीत आहे की ज्यांनी स्वतःचं जीवन बोधाचार्य म्हणून वाहून घेण्यासाठी समाजाच्या सेवेसाठी दिलंय ती जबाबदार माणसं आहेत. समता सैनिक दल म्हणून जे समाजाची आणि आंबेडकरी कुटुंबाची सेवा करायला निघाले ते अतिशय निष्ठावंत आहेत. ज्यांचा इथं सत्कार होणार आहे, आपण गौरव सोहळा आयोजित केला, ही सगळी माणसं जबाबदार आहेत आणि जबाबदार माणसांच्या या कार्यक्रमामध्ये विषयही तेवढ्या गांभीर्यानं बोलला गेला पाहिजे. म्हणून मी थोडंसं राजकारणाकडे वळलो. राजकारणाकडे वळण्याचं कारणही तसंच आहे. 1950ला संसदीय लोकशाही सुरू झाली आणि आता 2026 आहे. किती दिवस झाले? एवढ्या कमी वेळेत संविधान बदलण्याचे नारे दिले जात आहे. संविधान बदलण्याचे नारे दिले जात आहेत. आता सरांनी सांगितलं आम्ही बिस्लेरीचं पाणी पितो, आम्ही विमानातून प्रवास करतो, ते
त्याच्या अगोदर आमच्या भोगले सरांनी सांगितलं आमची परिस्थिती कशी होती. आमची परिस्थिती कशी होती माझ्या अगोदरचे वक्ते बोलले, तुम्हाला सगळ्यांना जाणीव आहे. तुमच्या बाबाची, मोठे बाबाची आई पाठीमाग अगोदरच आमचा समाज अत्यंत, आणि त्यातही आमचे 15 तुकडे, आणि मग सत्ता कशी मिळणार. आणि मग सत्ता मिळत नाही म्हणून जे शहाणे झाले, फार शिकलेत, त्यांना असं वाटते की आता सगळं राजकारण आम्हालाच करते. ते म्हणतात मग चला काँग्रेसकडे, आता आपले पक्ष सत्तेत जात नाही, मग चला काँग्रेसकडे. मग काँग्रेसकडे जायचं कशासाठी? परत ते पाठीमागचे दिवस आणायचे का? ते पाठीमागचे दिवस येऊ द्यायचे नसतील, सत्तेत गेल्यानंतर सगळ्या समस्या सोडवून घ्यायच्या असतील, तर समर्पण वृत्तीने वागणाऱ्या त्यागी माणसाला तुमचा नेता म्हणून निवडण्याची सदसद विवेक बुद्धी आता या महाराष्ट्रातील लोकांना जागृत करावी लागेल. ती सदसद विवेक बुद्धी जर आमची जागृत झाली नाही तर आम्ही कुठल्याही निवडणुका जिंकणार नाही, आणि निवडणुका जिंकणार नाही तर सत्तेत जाणार नाही, आणि सत्तेत जाणार नाही तर समस्या अधिक वाढत जातील. संविधान राहील की नाही राहील सांगता येत नाही. काही लोकांना फार वाटते, मी ज्या वर्गामध्ये राहतो माझ्या सोबत जी सगळी मंडळी राहते, मी फुले आंबेडकर विद्वत सभेचा 2021 पासूनचा महाराष्ट्राचा मार्गदर्शक म्हणून काम करतो. माझ्या सोबत काम करणारे सगळे PhD धारक आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, कृषी अधिकारी आहेत. सुपर क्लास 1 च्या वर्गात मोडणाऱ्या लोकांच्या संघटनामध्ये मी काम करतो. हा जो वर्ग आहे की ज्या वर्गाचे असा भ्रम आहे की आता माझ्याकडे खूप पैसे आले, मग खूप पैसे माझ्याकडे आले म्हणून मी माझ्या मुलाला उच्च दर्जाचं शिक्षण देऊ शकतो, असा भ्रम असणारा 2% वर्ग सुद्धा आपल्या समाजामध्ये आहे. त्यांच्यासाठीही काही गोष्टी बोललं पाहिजे. त्या प्राध्यापकाला, त्या डॉक्टरला, त्या मोठ्या इंजिनियरला असं वाटत असेल की तो त्याच्या मुलाला उच्च दर्जाचं शिक्षण देऊ शकते, तर त्या भ्रमातून त्याने बाहेर पडलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये रोहित वेमुलाला आत्महत्या का करावी लागली याचं थोडंसं चिंतन करा. इथं अस्तित्वात असलेल्या RSS आणि भाजपच्या सरकारने स्पष्ट संकेत दिला की तुमची मुलं हुशार असतील आणि ते कितीही मोठ्या संस्थेमध्ये उच्च शिक्षण घेत असतील तर आम्ही त्यांना शिकू देणार नाही, त्यांना आत्महत्या करायला बाध्य करू. हा संदेश आहे. दुसरं एक उदाहरण आहे. मुंबईमध्ये MSMDचं उच्च शिक्षण घेणारी पायल तडवी नावाची विद्यार्थिनी, जिची आईही डॉक्टर आणि वडीलही डॉक्टर आहेत, तिला सुद्धा आत्महत्या करावी लागली. तिलाही तिचं शिक्षण पूर्ण करता आलं. तो एक संकेत आहे की तुमच्याकडे कितीही पैसे असो, तुमच्या मुलाला आम्ही शिकू देणार नाही. हे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून मी 2 तुमच्या समोर सांगितले. तुमच्या मुलाला विद्यापीठ स्तरावर व्यावसायिक शिक्षण घेताना उच्च शिक्षणामध्ये ज्या पद्धतीचा जाच सुरू झाला त्यातून हे संकेत दिले जात आहेत की आता पुढच्या पिढीमध्ये तुमच्या मुलांना उच्च शिक्षण घेता येणार नाही. मग डॉक्टर इंजिनियर होतील का? जे आज डॉक्टर इंजिनियर आहे त्यांना असं वाटते की मी फ्रीची सीट घेऊ शकतो. तुम्ही फ्रीची सीट घेतली, 15 लाख रुपये भरलेत आणि पोराला MBBS ला पाठवलं, तर तिथं त्याला शिकू दिल्या गेलं नाही तर तुमच्या पैशाला काय किंमत आहे? हे सगळे संवैधानिक अधिकार जर इथं थांबत असतील तर आता आम्ही गांभीर्याने विचार केला पाहिजे. पुढची पिढी शिकवायची असेल, या स्पर्धेच्या काळात टिकायचं असेल, इतर समाजाच्या बरोबरीने जायचं असेल तर संविधान वाचलं पाहिजे. आणि संविधान वाचलं पाहिजे असं वाटत असेल तर संविधान वाचवणारा नेता आणि संविधान वाचवणारा राजकीय पक्ष सुद्धा आम्हाला उभा करावा लागेल. आणि तो पक्ष आता वेळ अशी आहे बघा, तो पक्ष जबाबदारीने मोठा करावा लागेल.
एक प्रश्न विचारतो, कोणीतरी मला उत्तर द्या. सम्यक समाज आंदोलन नावाचं आंदोलन प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रात उभं केलं. कोणाला तरी त्याची तारीख माहित आहे का आणि वर्ष माहित आहे का? सांगा सर, सांगा प्लीज. सम्यक समाज आंदोलन नावाचं आंदोलन प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये सुरू केलं. ते कुठल्या वर्षी? तारीख माहित नसली तरी चालेल. आणखी सांगा कोणीतरी. सम्यक समाज आंदोलन म्हटलं. हा, आणखी सांगा कोणीतरी असेल माहित कोणाला. त्याच्यासाठी वाचू लागलो. आता थोडं मी त्या दिशेने जाऊ लागलो. जे प्रकाश आंबेडकरांचे अनुयायी म्हणून घेतात आणि बहुजन महासंघाचे किंवा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी म्हणून घेतात, मला तपासायचं आहे त्यांना तरी माहित आहे का? आणि तुम्हाला माहित नसेल, तुम्ही जिल्ह्यावर तालुक्यावर काम करत असाल, तर तुम्ही ही चळवळ या समाजाला सांगणार कशी? आजची ती गरज बनली. राजकारण तुम्हाला स्वीकारावंच लागेल. आपला स्वतःचा पक्ष उभा करावाच लागेल. 11 महिन्याच्या कारकिर्दीत तुमच्या 6 मागण्या पूर्ण होत असतील तर सत्तेत जाणं किती गरजेचं आहे हेही समजून घ्यावं लागेल. 40 वर्ष तुमचा प्रश्न सुटत नाही आणि तो 11 महिन्यात सुटत असेल सत्तेतून, तर सत्तेत गेलं पाहिजे. आणि सत्तेत गेलं तर हे सगळ्या समस्या सुटतात. सत्तेत गेलं तरच संविधान वाचू शकते. म्हणून आता प्रत्येकाने हे लक्षात घेतलं पाहिजे की जो स्वतःसाठी राजकारण करतो तो नेता निवडायचा, का जो समाजासाठी राजकारण करतो तो नेता निवडायचा. समाजासाठी काम करणाऱ्या नेत्याचा 2 मिनिटात थोडासा परिचय देतो, ऐका एकदा. कारण मी प्रश्न विचारला, माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नाही, म्हणून सांगितलं पाहिजे. 1980 साली, इसवी सन लक्षात ठेवा किती दिवसापूर्वी, 1980 साली भैयासाहेब आंबेडकरांचा मोठा मुलगा प्रकाश आंबेडकर नावाचा, त्याचं वकिलीचं शिक्षण पूर्ण करून 1980 साली तो सार्वजनिक जीवनात आला. 1980 पासून मोजा किती दिवस झाले? येते कधी सगळ्यांना येते. 46 वर्ष झाले. बाबासाहेबाचा नातू मंत्रिपदावर पोहोचला नाही. मंत्रिपदाला ठोकर मारली आणि तुमच्या समूहाच्या समस्या सोडवून घेतल्या. त्याला नेता म्हणून आम्ही कधी स्वीकारणार आहोत? आता 46 वर्ष झाले, कधी स्वीकारणार आहोत? आणि आम्ही त्यांना नेता म्हणून स्वीकारलं नाही, म्हणून तर या बीड मध्ये एकही आमदार वंचित बहुजन आघाडीचा झाला नाही. तुम्ही नेता म्हणून स्वीकारलं असतं तर तुमच्या पंचायत समितीचा सभापती, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, इथल्या माजलगाव मतदारसंघाचा आमदार हा भारी बहुजन महासंघाचा वंचित बहुजन आघाडीचा झाला असता. हवेत बोलत नाही, हवेत बोलत नाही. प्रकाश आंबेडकरांच्या या 46 वर्षाच्या राजकारणामध्ये प्रकाश आंबेडकरांनी 10 आमदार निवडून आणले. माहित आहे का कोणाला तरी? 10 आमदार निवडून आणले. नावं वाचू का? मूर्तिजापूर मतदारसंघामधून अकोल्यामधल्या मकराम आमदार म्हणून निवडून आले. बाजूच्या वाशिम जिल्ह्यामध्ये मंगरुळपीरला गजानन राठोड बंजारा समाजाचे आमदार निवडून आले. धुळ्याच्या साक्री मतदारसंघामधून वसंतराव सूर्यवंशी आमदार म्हणून निवडून आले. बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये बळीराम शिरस्कार माडी समाजाचे 2 वेळा आमदार म्हणून निवडून आले. बोरगाव मतदारसंघामधून कोळी समाजाचे डॉक्टर भांडे आमदार म्हणून निवडून आले. अकोट मतदारसंघामधून रामदास बोरके बारी समाजाचे आमदार म्हणून निवडून आले. हरिदास मोरे धनगर समाजाचे अकोला आणि बोरगाव मधून 2 वेळा आमदार झाले. तुमच्या नांदेडमध्ये किनवट विधानसभा मतदारसंघामध्ये भीमराव केराम आदिवासी समाजाचा 25 वर्षाचा चहाची टपरी चालवणारा तरुण आमदार झाला. कसा आमदार झाला माहित आहे का? तो 25 वर्षाचा तरुण चहाची टपरी
चालवायचा, त्याला आमदार करण्यासाठी शांताराम बापू खंडेरे, राम नगरकर, बाळासाहेब आंबेडकर या लोकांनी किनवटच्या आठवडी बाजारात वर्गणी गोळा केली आणि त्याचा प्रचार केला, त्याला आमदार बनवलं. हा इतिहास आहे. ज्या नेत्याने गरीब कुटुंबातला माणूस आमदार म्हणून विधानसभेत पाठवला, 10 आमदार निवडून आणलेत, 2 कॅबिनेट मंत्री बनवलेत, महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये 1 राज्यमंत्री बनवला, 1 महामंडळाचा अध्यक्ष बनवला, त्या बाळासाहेबांनी स्वतः मंत्रिपदाची शपथ घेतली नाही, तुमच्या समस्या सोडवण्यासाठी त्या मंत्रिपदाचा त्याग केला. मकराम पवार महाराष्ट्र राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री झाले 2000 साली. त्यांच्याच बरोबर डॉक्टर DM मांडे कॅबिनेट मंत्री झाले. रामदास बोळके रोजगार हमीचे राज्यमंत्री झाले आणि बौद्ध समाजाचे प्राध्यापक रणजित मिश्रा नागपूरचे खनिकर महामंडळाचे अध्यक्ष झाले 2000 साली. 2 कॅबिनेट मंत्री, 1 राज्यमंत्री, 1 महामंडळाचा अध्यक्ष. महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये एवढी मोठी सत्ता मिळवली, 10 आमदार निवडून आणले. नव्या पिढीला माहीत नाही, त्यांना वाटतं बाळासाहेब आंबेडकरांनी आता 2018 पासून राजकारण सुरू केलंय. बरेच लोक असा प्रचार करतात की भीमा कोरेगावचं प्रकरण झालं आणि तेव्हापासून बाळासाहेब राजकारण करायला लागलं. बाळासाहेब 46 वर्षापासून राजकारण करतात. 80 साली सार्वजनिक जीवनात आले, 82 साली सम्यक समाज आंदोलन उभं केलं, 83 साली भारीपची स्थापना केली, 93 साली भारीप बहुजन महासंघाची स्थापना केली आणि 2018 मध्ये वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. काही उदाहरणं आपण समजून घेतलं पाहिजे. तुम्हाला असं वाटते अन्ना राहायचं, इथल्या प्रस्थापित काँग्रेसने आणि भाजपने, इथल्या RSS वाल्यांनी, इथल्या मनोवादी विचाराच्या लोकांनी राजकारण घडवून केलंय. राजकारणामध्ये प्रचंड पैसा होता. आता अशी भावना तयार झाली की राजकारणात उभं राहायचं म्हणजे प्रचंड पैसा लागतो, आपल्याकडे पैसा नाही मग उभं कसं राहायचं. आणि समजा तिकीट मागितलं तर आपल्याकडे पैसा नाही म्हणून आपण निवडून येत नाही. एकदा माझं अकोला पॅटर्न नावाचं पुस्तक वाचा. मी अनेक उदाहरणं दिलीत त्याच्यामध्ये, 1-2 उदाहरणं फक्त रिपीट करतो. त्या अकोला जिल्हा परिषदेमध्ये एकदा अकोल्याला आलं कोणी तर बघायचं, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचा चार्ट लागलेला आहे. त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या चार्ट मध्ये तुम्हाला सादिया अंजुम सौदागर ही महिला जिल्हाध्यक्ष झाल्याचं दिसेल. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला लाल दिव्याची गाडी असते आणि राज्यमंत्र्याचा दर्जा असतो. दर वर्षाला 2 कोटी रुपये व्यक्तिगत खर्च करण्याची त्याची क्षमता असते. एवढं मोठं पद आहे, राज्यमंत्री पद आहे. ती सादिया अंजुम सौदागर ही कासार समाजाची बाई, जिचा बांगड्या भरण्याचा व्यवसाय होता आणि स्वतःची आर्थिक परिस्थिती एवढी गरिबीची होती की तिला स्वतःचं दुकान सुद्धा टाकता येत नव्हतं. म्हणून सादिया अंजुम सौदागर, तिची सासू त्या तेलारा तालुक्यामध्ये डोक्यावर टोपलं घेऊन बांगड्या विकण्याचा धंदा करत होते. त्या महिलेला बाळासाहेबांनी तिकीट दिलं. फक्त तिकीट नाही दिलं तर समाजाची मतं तिच्या पाठीशी लावली, तिला निवडून आणलं आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बनवलं. हे सगळं बाळासाहेब करतायत कशासाठी? तर इथल्या मनुवाद्यांनी हा एक प्रोपगंडा तयार केला की निवडणुका खूप महाग झाल्या, गरिबाच्या निवडणुका राहणार नाही, निवडणुकीमध्ये प्रचंड पैसा उठला जातो, आपण निवडून येऊ शकत नाही. तुमची मानसिकता कच्ची करायची आणि तुम्हाला राजकारणातून बाद करायचं. एकदा अकोल्याच्या जिल्हा परिषद मध्ये जाऊन बघा, दिलीप तायरे नावाचा बौद्ध समाजाचा माणूस, ज्याचे आई आणि वडील दोन्हीही वारलेले होते, जो अनाथ होता, अकोल्याच्या बस स्टँडवर वृत्तपत्राचं पेपर टाकून झोपायचा, त्या पोराला बाळासाहेबांनी तिकीट दिलं, बाबुळगाव मतदारसंघामधून जिंकून आणलं आणि अकोल्याच्या समाज कल्याण सभापती पदी बसवलं. त्याने एका वर्षाला 1.5 कोटी रुपयाच्या वस्तू वाटल्यात लोकांना. जो स्वतः झोपण्यासाठी घर नव्हतं, राहण्यासाठी कुठलं निवास नव्हता, जो स्वतः अनाथ होता, त्याला बाळासाहेबांनी तिकीट दिलं, निवडून आणलं आणि त्याची ऐकत करोडो रुपयाच्या योजना
नजी बनवली, ही किमया, ही जादू या सत्तेतून घडवून आणता येते, त्याचे प्रयोग बाळासाहेबांनी केले. बाळापूर विधानसभा मतदारसंघामधून 2 वेळा निवडून आलेल्या बळीराम सिरस्कारचा इतिहास असा आहे की तो माणूस माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांच्या ट्रॅक्टरवर 125 रुपये हप्त्याने ड्रायव्हिंग करायचा, ट्रॅक्टर चालवायचा. आणि ते 125 रुपये कमी पडतात प्रपंच चालवायला, म्हणून तो ट्रॅक्टरही चालवायचा आणि त्या ट्रॅक्टरवर टोपले उचलून हमाली सुद्धा करायचा. त्या माणसाला बाळासाहेबांनी तिकीट दिलं विधानसभेचं, मत दिले, निवडून आणलं, 10 वर्ष आमदार. अनेक उदाहरण आहे. सत्तेमध्ये जायचं असेल तर तुमची मुलं सुद्धा सत्तेत जाऊ शकतात, तुम्ही सुद्धा सत्तेत बसू शकता, तुम्हालाही सभापती होता येते, तुम्हालाही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होता येते, तुम्हालाही आमदार होता येते. हा विश्वास बाळासाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिला, पण आम्हाला बाळासाहेब सांगता आले नाही आणि आम्हाला सांगता आले नाही, म्हणून समाजाने स्वीकारले नाही. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, काळ आणीबाणीच आहे, संविधान राहील की संपेल कुणीही त्याची गॅरंटी देऊ शकत नाही. अशा आणीबाणीच्या काळात आम्ही सत्तेच्या बाहेर किंवा या राजकारणाच्या परिघाच्या बाहेर गेलो तर उद्या आमची गत काय होईल, पूर्वीचे दिवस आमच्यावर येतील का, त्याचं चिंतन करण्याची वेळ आली. आणि पूर्वीचे दिवस येऊ द्यायचे नसतील तर मग आपल्या एखाद्या विचारवंताने एखादा विचार मांडला असेल तर तो खोडून काढण्यासाठी आमच्यामध्ये जी ऊर्जा येते, मला वाटते ती ऊर्जा आम्ही या संघटनात्मक कौशल्यात घालवली तर अधिक बरोबर. वेळ कमी आहे, तुम्ही सगळे भुके असले, मला याची जाणीव आहे. त्याच्यामुळे मी अधिक वेळ घेणार नाही. प्रत्येक वेळेला असं असते, कार्यक्रम घेतला, अध्यक्ष म्हणून बसलो की मग त्या अध्यक्षाला किती बोलायचं तोही एक प्रश्न असतो. आतापर्यंत तुम्ही ज्या पद्धतीने या कार्यक्रमाला साथ दिली, बुकेजली असूनही तुम्ही अतिशय तन्मयतेने माझं सगळं म्हणणं आहे. समस्या आहे का कोणाला काही? अतिशय तन्मयतेने तुम्ही माझं म्हणणं ऐकत होते. आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये भोगले सरांनी तुमचा पूर्व इतिहासाला उजळणी देण्याचं आणि त्याच्यातून काही स्वतःची उदाहरणं सांगण्याचं काम केलंय. मोरे सरांनी सांस्कृतिक दृष्ट्या आणि एक धम्मबंधू म्हणून पुढचं पाऊल कसं टाकलं पाहिजे त्या संदर्भानेही मार्गदर्शन केलं. म्हणून मला असं वाटलं की अतिशय जिव्हाळ्याचा आणि